ओम नमः शिवाय. सांगलीतलं केशवनाथ मंदिर गाव भागातलं शंकराचं अतिशय पवित्र असं ते ठिकाण आहे, मंदिर आहे. तिथे आपण आज वटपौर्णिमेनिमित्त आलेलो आहे. फार जवळ नको. मंडळी, पावसाळा सुरू होतो, पावसाची पहिली सर येते आणि लगेचच आपल्याला आपला भारतातला सगळ्या महिलांचा आवडता सण वटपौर्णिमा हा जवळ येतो आणि प्रत्येकजण मनोभावे आपल्या संसार सुखाचा व्हावा, आपल्या घरात आनंदी आनंद राहावा म्हणून वटपौर्णिमेचं व्रत ही करत असते. मी आता अशाच इथं आमच्या सांगलीतल्या एका ठिकाणी आलेली आहे, तुम्हाला दाखवते की बघा किती मनोभावे वटपौर्णिमेचं व्रत आमच्या सगळ्या महिला इथे करत आहेत. ते असं हे छान सर्व व्रत दाखवते तुम्हाला, पाहते. आमच्या सांगलीतलं केशवनाथ मंदिरच्या इथं हा मोठा वडाचा पार आहे. अतिशय सुरेख असं हे ठिकाण आहे, म्हणजे प्रसन्न वातावरण. बघा, महिला वटपौर्णिमेची पूजा करत आहेत. आज आपला संसार सुखी व्हावा, आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं आणि घरामध्ये आनंदी आनंद सुख समृद्धी राहावी यासाठी ही पूजा असते. हिंदू धर्मामध्ये खूप श्रेष्ठ अशी ही वटपौर्णिमा आहे. माहिती आहे आपल्याला वटपौर्णिमेची, सावित्रीची कहाणी वगैरे, ती काही मी सांगत बसत नाही. पण कितीही अजूनही किती काही विरोध असला, काही लोक बोलले उलटसुलट, तरी आहे ते आहे, ते मान्य करायलाच पाहिजे. बघा किती मोठा हा वडाचा वृक्ष, वर्षानुवर्ष म्हणजे 100 वर्ष तरी मला वाटतंय झाली असतील, हो की नाही. सगळ्यांना शुभेच्छा ग तुम्हाला वटपौर्णिमेच्या. प्रत्येक स्त्रीचं काय म्हणणं असतं, आपला संसार सुखाचा व्हावा, हे एकच असतं आणि ही भावना जपत प्रत्येक वर्षी पूजा सगळ्याजणी करतात. बघा कशी आरती ही करत आहेत, असं भटजींची पूजा करत आहेत. आपल्या धर्मामध्ये काहीतरी प्रत्येक गोष्टी मग कारण असतं की नाही. उगीचच व्रत वैकल्य केली जात नाही. एवढं मोठं वडाचं झाड आहे, किती ऑक्सिजन त्यामध्ये मिळत असेल आपल्याला. मला वाटते ह्या सगळ्या एरियाला ना या झाडापासनं ऑक्सिजन मिळत असेल. हे तर एक मोठं वैज्ञानिक कारणही तितकंच आहे महत्त्वाचं. वृक्षवल्ली अमासौयरी आपल्याला माहिती आहे. तर आपल्या पूर्वजांनी ह्या अशा रूढी का परंपरा केलेली आहे की सगळ्यांना भरपूर झाडं लावायला, म्हणजे त्यानिमित्ताने त्यांनी पहिल्यापासूनच झाडं लावा, झाडं वाढवा आणि वातावरण छान ठेवा. आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे झाडांची किती गरज आहे. बघा पूजेमध्ये किती पदार्थ आहेत, पण कुणाला हे सगळे हे घेऊन जातात. म्हणजे ज्यांना गरज आहे ते लोक हे सगळं नेत आहेत. मुलं ती नेता आहेत, आजूबाजूचे येतात. असं ह्यातलं काही वाया जात नाही, ही घेतलेली असते काळजी. अशा पद्धतीने सगळी व्रतवैकल्य आणि आत्तापासून म्हणजे आषाढाची चाहूल लागते आणि तेव्हापासून हे सगळं वातावरण आनंदी सगळं झालेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये पुढचे आपले श्रावण महिना, दिवाळी, ही मुलं बघा किती खुश आहेत. त्यांना सगळे आंबे, फळं हे सगळं, त्यानिमित्ताने भटजींना पण दानधर्म करणे, हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये हे केलेले आहेत. आणि मुख्य वातावरण अतिशय चांगलं राहावं, आपल्या पुढचे सगळे सण चांगले जावेत, आनंदी व्हावे आणि भरपूर ऑक्सिजन मिळावा. वटपौर्णिमा सांगलीमध्ये अशा पद्धतीने बरीच मोठी मोठी ठिकाणं आहे आणि साजरी होती. किती महिलांचा आनंदाचा आणि अतिशय छान असा दिवस असतो. हा एक मोठं व्रत आहे, प्रत्येक धर्मामध्ये आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आपण बघतो ते चाळणीतनं बघतात ते काय करवा चौथ, ते एक असतं. प्रत्येकांचं काहीतरी वेगळं असतं
आणि ते सगळ्यांनी मनोभावे करावं. मी म्हणते, मी तर आज 50वं वर्ष असेल माझं करते, म्हणजे माझ्या लग्नाला 50 वर्ष होत आली म्हणून. धन्यवाद. केलेलं देते.